बघूयात हवामानासंदर्भातली हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. कारण यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. मान्सून सध्या श्रीलंकेत सक्रिय आहे. केरळमध्ये पोहोचण्यासाठी अजून काही काळ लागेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे राज्यात 8 ते 10 जून पर्यंत दरम्यान मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी मान्सून पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आजच हवामान खात्याने पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्सून 2026च्या पावसाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. आणि या वेळापत्रकात जे आलंय ते पाहून खुद्द हवामान तज्ज्ञ हैराण झाले आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर दुष्काळ पडणार, एल निनो येणार अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या. अखेर त्या बातम्यांना आज ब्रेक लागला आहे आणि जी चिंता लागली होती तेच या ठिकाणी घडत असल्याचं आता स्पष्टपणे दिसू लागलंय. राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांसाठी पहिल्या पेरणीच्या पावसाला मोठा धोका असल्याचं या अधिकृत वेळापत्रकात सांगण्यात आलंय. त्यामुळे राज्यभरातील कोट्यावधी शेतकरी बांधव असे आहेत जे पहिल्या पेरणीच्या पावसाची आतुरतेने वाट बघत होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या 22 जिल्ह्यांना धोका आहे, मान्सून नेमका कधी येणार, पहिली पेरणी कधी करायची आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची, ही सगळी माहिती एक एक करून सांगणार आहे. मंडळी, सर्वात आधी सांगतो, या वर्षी पाऊस कमी का पडणार आहे? याचं कारण आहे एल निनो. प्रशांत महासागरातील एल निनो या उष्णतेच्या राक्षसाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. समुद्राच्या मध्य भागातील पाणी गरम होऊ लागलंय. जेव्हा समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि पाऊस कमी पडतो. मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाऊस तब्बल 106% होता. परंतु या वर्षी स्कायमेटच्या अंदाजानुसार पाऊस फक्त 94% होणार आहे. म्हणजे 12% पाऊस कमी. हे 12% म्हणजे किरकोळ नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मागच्या 20 ते 25 वर्षांचा इतिहास सांगतो की एप्रिल मे मध्ये जेव्हा गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी पुढचा मान्सून पाऊस नेहमी लांबणीवर पडतो. आणि या वर्षी एप्रिल मे मध्ये मोठ्या गारा पडल्या हे तुम्ही स्वतः पाहिलं आहे. त्यामुळे ही चिंता आता आणखी वाढली आहे. आता सांगतो मान्सूनचं अधिकृत वेळापत्रक काय आहे. 1 ते 5 जून दरम्यान मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 10 ते 15 जून दरम्यान कोकणाची माती भिजवत मान्सून महाराष्ट्रात शिरकाव करेल. जून महिन्यात पाऊस ठीकठाक राहील. त्यामुळे जून मध्ये घाईने पेरणी करू नका. जुलै महिन्यात मात्र पाऊस राजासारखा बरसेल. जोरदार पाऊस जुलैमध्ये असेल. काळेकुट्ट ढग तयार होतील. 2 फुटापर्यंत हिरवीगार शेती डोळ्यांना सुखावेल. परंतु खरा धोका आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, ज्यावेळी तुमचं पीक कमरे इतकं, छाती इतकं वाढलेलं असेल. त्यावेळी पाऊस नेमका दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलैमध्ये शांत बसलेला एल निनो ऑगस्टमध्ये सक्रिय होऊन पावसाची वाट अडवून धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यावेळी तुमचं पीक जोमात असेल त्याच वेळी पावसाचा मोठा खंड पडू शकतो. हे ऐकून शेतकऱ्यांच्या काळजात धस्स होईल. परंतु आतापासूनच नियोजन केलं तर हे संकट टाळता येऊ शकतं. आता सांगतो जिल्ह्यानुसार काय परिस्थिती असणार आहे. सर्वात आधी कोकणातील शेतकऱ्यांसाठी सांगतो. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. कोकणात पाण्याची कमतरता राहणार नाही. परंतु घाट माथा ओलांडल्यानंतर चित्र बदलतं. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरचा काही भाग या जिल्ह्यांमध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाऊस चांगला पडला म्हणून हवेत जाऊ नका. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता असल्यामुळे पाण्याचं नियोजन आताच करा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस ठीकठाक होईल. परंतु काटकसरीने पाणी वापरायला लागेल. या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष आणि कांद्याच्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे.
आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो, आत्ता सावधान व्हा. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांसाठी सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांमध्ये जुलैच्या अखेरीस पाऊस विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडू शकतो. मुख्य हंगामात 60% पावसाची तूट राहू शकते. म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात जिथे 3 पिके पावसावर काढली जातात त्या शेतकऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानात्मक असणार आहे. आता विदर्भाबद्दल सांगतो. नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पाऊस दणक्यात येईल. परंतु ऑगस्टमध्ये एल निनो सक्रिय झाल्यानंतर विदर्भात सुद्धा पावसाचा खंड पडू शकतो. विदर्भातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हे धोक्याचं आहे. कारण कापसाला फुलोरा येण्याच्या वेळी पाऊस बंद पडला तर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटतं. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पाणी साठवणुकीचं नियोजन करायला सुरुवात करा. आता सांगतो 22 जिल्ह्यांची यादी ज्यांना सर्वात जास्त धोका आहे. पहिला जिल्हा बीड, दुसरा जिल्हा जालना, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, चौथा जिल्हा परभणी, पाचवा जिल्हा हिंगोली, सहावा जिल्हा नांदेड, सातवा जिल्हा लातूर, आठवा जिल्हा धाराशिव, नववा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा वाशिम, 11वा जिल्हा अमरावती, 12वा जिल्हा यवतमाळ, 13वा जिल्हा बुलढाणा, 14वा जिल्हा सोलापूर, 15वा जिल्हा सांगली, 16वा जिल्हा अहिल्यानगर, 17वा जिल्हा धुळे, 18वा जिल्हा नंदुरबार, 19वा जिल्हा जळगाव, 20वा जिल्हा नाशिक काही भाग, 21वा जिल्हा नागपूर, 22वा जिल्हा वर्धा. या 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन सुरू करायला हवं. आता सांगतो शेतकऱ्यांनी काय काय करायला हवं. पहिली सूचना म्हणजे पाणी साठवणूक. जुलैमध्ये पाऊस चांगला असताना शेतातील बांध मजबूत करा. शेततळ्यात पाणी साठवा. विहिरींमध्ये पाणी भरू द्या. ऑगस्टमध्ये पाऊस गायब झाला तरी तुमच्याकडे पाण्याचा साठा असला पाहिजे. दुसरी सूचना म्हणजे पेरणीचं नियोजन. घाईने पेरणी करू नका. जूनमध्ये पाऊस चांगला आहे म्हणून लगेच पेरणी करायला धावू नका. पाऊस स्थिरावला की मगच पेरणी करा. तिसरी सूचना म्हणजे पीक निवड. यावर्षी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या. भुईमूग, मूग, उडीद ही पिके कमी पाण्यात येतात. चौथी सूचना म्हणजे खत आणि बियाण्यांची आगाऊ सोय करा. कारण जुलैमध्ये पाऊस आला की बियाणे मिळणं कठीण होतं. पाचवी सूचना म्हणजे शेती विमा काढा. यावर्षी पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे पीक विमा काढणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, एक आशादायक बातमी सुद्धा सांगतो. IOD म्हणजेच इंडियन ओशन डायपोल ही निसर्गाची एक विशेष यंत्रणा आहे. जर ही प्रणाली पॉझिटिव्ह राहिली तर एल निनोला शिंगावर घेऊन ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून सगळं संपलेलं नाही. निसर्ग कधीही आपलं रूप बदलतो. बळीराजाचा अंदाज कोणी सांगू शकत नाही. मागच्या वर्षी इतका पाऊस पडेल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण पडला. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त आत्तापासूनच तयार राहा. मंडळी, या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली ती हवामान खात्याचे अंदाज आणि स्कायमेटचे अहवाल यावर आधारित आहे. हवामानाचा अंदाज हा केवळ अंदाजच असतो. निसर्ग कधी आपलं रूप बदलतो ते सांगता येत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त सतर्क रहा. शेती पिकाचं नियोजन विचारपूर्वक करा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर पाठवा. गावच्या ग्रुपमध्ये टाका.
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.